फक्त 13 मते. होय, विश्वास बसणार नाही, पण फक्त 13 मतांनी एका उमेदवाराचं नशीब उघडलं होतं आणि दुसऱ्याचं स्वप्न बंगाललं होतं. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि शहरात प्रचाराचा धुराळा उडालाय. पण सर्वांच्या नजरा खेळल्या आहेत त्या 12 हॉटस्पॉट जागांवर, जिथे गेल्या वेळी काट्याची टक्कर झाली होती. कुठे 95 मतांनी विजय, तर कुठे 122 मतांनी बाजी. यावेळी काय होणार? उमेदवार तेच आहेत, पण पक्ष बदललेत. जिथे गेल्या वेळी निसटता विजय मिळाला, तिथे यावेळी गेम पालटणार का? महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी बदला घेणार? जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचं असतं हे आपण नेहमी ऐकतो, पण जळगावच्या या 12 जागांची आकडेवारी पाहिली की अंगावर काटा येतो. शहरात सध्या पदयात्रा, कोपरा सभा आणि रॅलीचा धडाका सुरू आहे, पण खरी रणनीती शिजते ती या 12 प्रभागांमध्ये. या जागा का महत्वाच्या आहेत? कारण इथे विजयाचं अंतर इतकं कमी होतं की एका कुटुंबाने जरी मत बदललं असतं तरी निकाल बदलला असता. आज आपण याच 12 जागांचं इलेक्शन पोस्टमॉर्टम करणार आहोत. कोण होते ते उमेदवार आणि यावेळी तिथे काय वातावरण आहे? सर्वात आधी बोलूया त्या सर्वात धक्कादायक निकालाबद्दल. 2018च्या निवडणुकीत तब्बल 11 उमेदवार असे होते जे 1000 पेक्षा कमी मतांनी निवडून आले होते. यात सर्वात मोठं उदाहरण आहे प्रभाग 6 इथे भाजपच्या धीरज सोनवणे यांनी अपक्ष उमेदवार महेश पाटील यांचा पराभव केला होता. पण मतांचा फरक किती होता? फक्त 13 मते. विचार करा, त्या दिवशी मतमोजणीच्या वेळी उमेदवारांच्या हृदयाचे ठोके किती वाढले असतील. तशीच परिस्थिती प्रभाग 14 मध्ये होती. तिथे भाजपच्या रेखा पाटील यांनी शिवसेनेच्या कामिनी महाजन यांचा केवळ 95 मतांनी पराभव केला होता आणि प्रभाग 1 ब मध्ये भाजपच्या सरिता नेरकर यांनी 122 मतांनी विजय मिळवला होता. ही आकडेवारी सांगते की जळगावमध्ये स्पर्धा किती अटीतटीची असते. यावेळी प्रभागांच्या रचनेत थोडं बदल झाले असले तरी या भागातील राजकीय वैमनस्य आणि स्पर्धा अजून तशीच की बहुनात जास्तीच तीव्र झाली आहे. आता आपण त्या 12 प्रमुख जागांवर नजर टाकूया जिथे गेल्या वेळी खरा थरार घडला होता. प्रभाग 4 इथे भाजपचे चेतन सनकत 263 मतांनी जिंकले होते. समोर होते शिवसेनेचे शिवचरण धंडोरे. प्रभाग 13 इथे अंजनाबाई सोनवणे भाजप आणि संगीता बर्डे शिवसेना यांच्यात फक्त 122 मतांचा फरक होता. प्रभाग 12 इथे शिवसेनेच्या अनंत जोशींनी भाजपच्या जीवन अत्तरदे यांना 199 मतांनी धूळ चारली होती. प्रभाग 17 ब रंजना वानखेडे भाजप यांनी 972 मतांनी विजय मिळवला होता, जे तुलनेने सुरक्षित अंतर वाटतं. पण राजकारणात 1000च्या आतला फरक हा नेहमीच धोक्याचा मानला जातो. येथे महत्वाची टीप, गेल्या वेळी जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यातील अनेक आता शिंदे गटात असू शकतात किंवा काही अजूनही ठाकरे गटात असू शकतात. दुसरीकडे भाजपच्या उमेदवारांना ह्यावेळी अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो. त्यामुळे या जागांवर उमेदवार तोच असला तरी चिन्ह आणि समीकरण बदलल्याने मतदारांचा गोंधळ उडू शकतो. या डेंजर झोन मधील जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी कंबर कसली आहे. महायुतीची रणनीती जाणूया. ज्या 9 जागांवर गेल्या वेळी निसटता विजय मिळाला होता तिथे भाजपने यावेळी कोणतीही रिस्क न घेता डोर टू डोर प्रचारावर भर दिला आहे. प्रत्येक मतदाराला वैयक्तिकरित्या भेटून जुन्या कामांची आठवण करून दिली जात आहे. कारण त्यांना माहित आहे 100 ते 200 मते इकडे तिकडे झाली तर सत्ता हातातून जाऊ शकते. महाविकास आघाडीची रणनीती आता जाणून घेऊया. दुसरीकडे महाविकास आघाडीने या जागा सॉफ्ट टार्गेट म्हणून निवडल्या आहेत. जिथे गेल्या वेळी थोडक्यात पराभव झाला तिथे परिवर्तनाचा नारा देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः जे मतदार गेल्या वेळी नाराज होते किंवा तटस्थ होते त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. प्रश्न हा आहे की उमेदवार बदलले, पक्ष बदलले, पण मतदारांची मानसिकता बदलली आहे का? मित्रांनो, जळगाव महापालिकेची निवडणूक यावेळी केवळ विकास कामांवर नाही तर या मायक्रो मॅनेजमेंटवर आणि एक मतांच्या गणितावर लढली जात आहे. 13 मतांनी जिंकलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार की मतदार यावेळी बदला घेणार, हे पाहणं रोमांचक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रभाग 6 मध्ये जो 13 मतांचा थरार घडला होता त्याची पुनरावृत्ती होईल का? आणि तुमच्या प्रभागात नेमकं काय वातावरण आहे? खाली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.